संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या घरावर इन्कम टॅक्सचा छापा, बंगल्याबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त। माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाने छापा टाकलाय। आयकर विभागाचे पथक संजीवराजे निंबाळकर यांच्या बंगल्यावर दाखल झाले असून इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू आहे। संजीवराजे नाईक यांच्यासह रघुनाथ नाईक निंबाळकर यांच्या घरावरही केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडल्या आहेत। हे दोघेही रामराजे यांचे चुलत बंधू आहेत। सकाळी त्यांच्या घरावर केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी छापा टाकण्यासाठी दाखल झाले असून बंगल्यामध्ये कुणालाही प्रवेश दिला जात नसल्याची माहिती समोर आली आहे। मात्र या विषयाचं कारण अद्याप अस्पष्ट असून राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली आहे। रघुनाथ राजे नाईक निंबाळकर हे आधीपासून शरद पवार यांच्या पक्षात आहेत, तर संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निवडणुकीआधी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता। संजीवराजे हे येत्या काही दिवसांमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते। मात्र घर वापसी करण्यापूर्वीच त्यांच्या बंगल्यावर आयकर विभागाने छापा टाकला आहे। आज सकाळी आमचे नेते श्रीमंत संजीवराजे निंबाळकर साहेब त्यांच्या बंगल्यावरती आणि त्यांचा जो समूह प्रवीण समूह त्यांच्यावरती इंडस्ट्रियल इन्कम टॅक्सची छाप पडल्याची बातमी समजली। त्यांच्या मनातून असे दुःख झालं की एखाद्या चरित्रवान त्याच्या बाबतीमध्ये अशी घटना घडायला नको होती। त्याचं कारण आपण सर्व बघताय, गेले 30-35 वर्ष श्रीमंत संजीवराजे ते राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, सहकार क्षेत्रामध्ये, शेत क्षेत्रामध्ये काम करतात आणि काम करत असताना नेहमीच त्यांनी सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या हिताची भूमिका त्यांनी जपण्याचं काम केलं आणि 30-35 वर्षामध्ये त्यांच्यावरती कुठलाही नलंकर आहे किंवा डाग नाही अशा प्रकारच्या सूचीकरणाचे नेते राजकारणामध्ये हा आपल्याला कमी बघायला मिळतात, वस्तुस्थिती आहे। आणि अशा देखील बाबतीमध्ये घटना घडल्यामुळं आम्हाला मनापासून दुःख होते आणि म्हणून मी पहिल्या प्रकरण त्या कारवाईचा निषेध करतो आणि या घटनेमुळे निश्चितच एक संजीवराच्या चौकशी असेल किंवा काय असेल, जी कारवाई होते ती कारवाई प्रति संजीवराच्या यांच्यावरती नसून या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य माणसावरती आहे अशी भावना आमच्या मनामध्ये आहे। याचं कारण सर्वसामान्य माणसासाठीच बाबांनी नेहमी काम केलंय आणि अशा प्रकारे स्वच्छ असं काम करण्याची फार आपल्या देशामध्ये कमी उदाहरणे मिळते। म्हणून या कारवाई निषेध करतो। आधी राजकीय कारवाई राजकीय आहे किंवा काय तेव्हा ते आता मी काही सांगू शकत नाही। निश्चितपणे ही कारवाई आम्हाला अजिबात अपेक्षित नाही, म्हणून या कारवाई निषेध करतो मी। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो।